संभाजीची नजर फिरली. पाहतो तो काय, आतापर्यंत ऐकलं होतं नद्या समुद्राला येऊन मिळतात, पण इथं उलटा. मांडवी नदीला, त्या नावडी नदीला मुकर्रब खानाचा सेना सागर भेटायला आला होता. काठावर होता शिवपुत्र संभाजी. चोहो बाजूनी संभाजी राजा रेखला गेला. चोहो बाजूनी यवनांचं सैन्य फरलं. मध्ये संभाजी आणि कवी कलश आणि कडाडला मुकर्रब. किंचलो तलवार उसकी, पण तलवार घ्यायचं कुणाचं धाडस होईना. कुणीतरी एक पाऊल उचलायचं आणि संभाजींची नुसती नजरवर उठायची. 4 पावलं मागं सरायचा तो. नाही जिगर झाली. अखेर मुकर्रब खानानं चोहो बाजूनी दोरखंड फेकले आणि संभाजी तेरबंद झाले. मराठ्यांचा छत्रपती अडकला. छावा संभाजी राजा तेरबंद झाला. शिवपुत्र संभाजी मोगलांच्या कैदेत फसला. फितुरांची चाल यशस्वी झाली. मराठ्यांचा मुकुट मोगलांच्या पायात पडला. पण मस्तक ताटच होता. छाती तशीच, रगाई तशीच आणि बाणेदारपणाही तसाच. बघता बघता मुकर्रब खानानं दस्त केलं संभाजी राजाना आणि राहुल्ला खानाला तो म्हणाला, जितनी जल्द हो सके उतनी जल्द निकलना चाहिए यहाँ से. अगर पता चला इन मरहट्टों को तो यही कब्र बना डालेंगे अपनी. आणि आश्चर्य वाटेल, संगमेश्वर ते बहादूरगड हे 350 मैलाचं अंतर आहे. एसटीने जायचं झालं तरी 1.5 दिवस लागतो. मुकर्रब